अजून मरायला तयार आहे आम्ही समाजासाठी. कायदा आमच्यासाठी नाही, कायदा आमच्या हिताचा नाही, तो कायदा आम्ही मानणार नाही. आपल्यासोबत धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नेमका काय विषय, नेमका समस्या काय आहेत, नेमक्या मागण्या काय आहेत आणि तेच आपल्याला नेमकं सांगतील. नेमक्या काय समस्या आहेत दीपकजी? हा देश संविधानानुसार चालतो. येणाऱ्या 4 दिवसांनी आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतोय. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आणि संविधानाचा गाभा जर काही असेल तर ती समानता आहे. दुर्दैवानं या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी झाली नाही, समानता प्रस्थापित झाली नाही. या महाराष्ट्रात 2 नंबरचा समाज असलेला धनगर समाज गेल्या 80 वर्षापासून स्वातंत्र्यानंतरच्या या घटनादत्त अधिकारापासून वंचित आहे. बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्या घटनेनुसार जी 47 जमातींची एसटीची यादी आहे त्यामध्ये धनगर जमातीचा समावेश 36 नंबरला केलेला आहे. तुम्ही जर उत्तर भारतात गेला, हजारो लाखो शब्द असे आहेत की जे हिंदीमध्ये धनगड आणि इंग्लिशमध्ये DH आणि GR म्हणजे धनगर आर लिहितात शेवटी. बँक ऑफ जुनागड. तुम्हाला हे म्हणायचंय का धनगड ही वेगळी जमात आहे आणि धनगर ही वेगळी जमात आहे असं? जे 36 नंबरला जे आहेत सूचीमध्ये ते धनगर आम्ही आहोत हे आमचं म्हणणं आहे. जर दुसरे धनगर असते तर त्यांनी या महाराष्ट्रात नाही, या देशात नाही, या जगात धनगर नावाची जात अस्तित्वात नाही. ते धनगर आम्ही आहे. बँक ऑफ बडोदा, जुनागड, पटौदी हे जे आपला जाखड हे शब्द असे लाखो शब्द आहेत की जे हिंदीतली त्यांना ड लिहितात, इंग्लिशमध्ये आर लिहितात. आमच्या इथं बीड रेल्वे स्टेशन आहे, तिथं आपण बीड हिंदीमध्ये बीड आहे, इंग्लिशमध्ये BHIR भीर आहे. आमच्या इथं गंगाखेड आहे परभणीमध्ये, तिथं गंगाखेड हिंदीत ड आहे आणि शेवटी इंग्लिशमध्ये गंगाखेर आहे, हे आर असतं. मग हे जे धनगड लिहिलेलं आहे ते आम्ही आहोत. हा लढा आमचा स्वातंत्र्यानंतरच्या 8 दशकांपासूनचा आहे. आम्ही म्हणतो घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी करा. बरं, आम्ही म्हणतो इथपर्यंत ठीक आहे, कायदा म्हणतो इथपर्यंत ठीक आहे. या देशाचे आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस पंढरपूरला आले होते, लाखो लोकांसमोर त्यांनी सांगितलं होतं, मेरे भाई और बहनों, आपके पीठ में इन लोगों ने छुरा भोंका है. ये मतों के लिए, वोटों के लिए आपका यूज करते हैं. हमें सत्ता दो, हम आपका इश्यू सॉल्व करेंगे. म्हणजे एकंदरीत जी मागणी तुमची आहे, तुमच्या टोपीवरती ही तीच मागणी लिहिण्यात आलेली आहे. मी दाखवण्यास सांगतो. धनगर जमात, एसटी समाजात म्हणजे एकंदरीत धनगर समाजाला एसटीच्या प्रवर्गातून आरक्षण द्यावं ही संपूर्ण मागणी आहे. जे बाबासाहेबांनी दिलंय, ज्या संविधानानुसार हा देश चालतो त्या संविधानानुसार 47 जमातींच्या यादीमध्ये 36 नंबरला आम्ही आहोत. 7-12 आमच्या नावाची आहे. ताबा आमचा नाही. जे हक्काचं आहे त्याची अंमलबजावणी करा असं आम्ही म्हणतोय. दुर्दैवानं धनगर जमात या देशातली एकमेव जमात अशी असेल जी संविधानामध्ये एसटीत आहे, देशाच्या आरक्षणाच्या सूचीमध्ये ओबीसी मध्ये आहे आणि राज्याच्या आरक्षणाच्या सूचीमध्ये NTC मध्ये आहे. पण यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होता असं नाही वाटत का? होऊ द्या ना. जर कायदा आमच्यासाठी नाही, कायदा आमच्या हिताचा नाही, तो कायदा आम्ही मानणार नाही. एकंदरीत मुंबईत गेल्या काही महिन्यांपूर्वी अजून एक आंदोलन झालं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन. हेच परिसर होतं आणि हा स्टेज होता. हे आंदोलन आता सध्या तरी आपण पाहिलं तर किती लोक आली आहेत, काय तुम्हाला आकडा काय कल्पनेत आहे? साहेब, हे सरकार घाबरलं म्हणून 17 तारखेला मला अटक केलं. तुम्ही हे लोक दिसतात ना, याच्यापेक्षा जास्त पोलीस स्टेशनमध्ये कैद केलेत. हे लोक दिसतात ना, याच्यापेक्षा 10 पट गाड्या. किती कैद केलेत? किती? हजारो लोकांना कैद केलंय. लाखो लोकांच्या गाड्या अजूनही रस्त्यावर आणून ठेवलेल्या आहेत. काय तुम्ही जो उल्लेख केला मनोज जरांगे पाटलांचा, त्यांना परमिशन नव्हती, त्यांना येऊ दिलं नाही इथपर्यंत. बघा आम्हाला का, अरे आम्ही तर मुंबईत यायचं नाही म्हटलं होतं. मी म्हटलं होतं मी 17 तारखेला चौंडीत मुक्कामी आहे, 18 तारखेला आरेवाडीच्या बनात मुक्कामी आहे, 19 तारखेला जेजुरीला मुक्कामी आहे. जिथं आमची परवानगी कोर्टानं नाकारली तिथं आम्ही आंदोलन स्थगित करतो आणि वापस घरी जातो. बोललो ना मी. संभाजीनगर परिक्षेत्राच्या आयजींनी सांगावं, जालन्याच्या एसपींनी सांगावं मी हे वाक्य बोललो की नाही बोललो. मग का मला 17 तारखेला अटक केलं आणि आज जर मी अडून बसलो की मला गोळ्या घाला उठत नाही, काय करणार आहे तुम्ही? मजाक करायची नाही धनगर
म्हणजे तुम्ही सरळ सांगताय प्रशासनाला, म्हणजे तुम्ही सरळ सांगताय की गोळ्या घाला, आम्ही उठत नाही. का मी काय बोललो होतो त्या दिवशी? बरं आज काय करणार आहे? नाही उठलो तर समजा इथलं प्रत्येकानं जर ठरवलं, महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांनी ठरवलं, काय करा प्रशासन? गोळ्या घालाल, अजून मारायला तयार आहे आम्ही समाजासाठी. नाही, पण या सगळ्या गोष्टी व्यतिरिक्त अनेक बाबी आहेत, ज्या टेक्निकल बाबी असतील किंवा ज्या कागदपत्री बाबी असतील, ह्या ज्या जरांगेंनी सरकारला पटवून दिल्या, तशा बाबी तुमच्याकडे आहेत का? हा दुर्दैव आहे ना साहेब, या महाराष्ट्रातला 2 नंबरचा समाज, आमची किंमतच कोणाला नाही ना. अरे आम्ही साधी परवानगी मागितली, नका देऊ ना परवानगी, हरकत नाही, आमचं म्हणणं नाही. पण तुम्ही 21 तारीख मागितली ना, 28 तारखे कोर्टाची काय म्हणून दिली कोर्टानं? आम्ही 2 महिन्यापूर्वी मी डिक्लेअर केलंय मुंबईत प्रेस घेऊन. 2 महिन्यात मी 4 महिन्यापासून महाराष्ट्रात फिरतोय की मुंबईला जायचंय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात जातोय, प्रत्येकाला सांगतोय मुंबईत जायचं. 2 महिन्यापूर्वी प्रेस घेऊन मी सांगितलं की 21 तारखेला मुंबईत जायचंय. आमच्या लोकांनी तयारी केली. मी 15 दिवसापूर्वी सांगितलं की मी 17 तारखेला घरून निघणार आहे, चौंडीत मुक्कामी आहे. 18 तारखेला पंढरपूर करून आरेवाडीत मुक्कामी आहे. 19 तारखेला जेजुरीत मुक्कामी आहे. हे मी 8 दिवस लोकांना सांगितलं. लोकांनी रस्त्यामध्ये डीजे लावला, आमच्या नाश्त्याची व्यवस्था केली, जेवण्याची व्यवस्था केली, झोपण्याची व्यवस्था केली. कुणी हार आणले, कुणी फुलं आणले. आमच्या स्वागतासाठी लोकांनी पैसे खर्च केले, तयारी केली. म्हणजे तुम्हाला आमंत्रण द्यायचं जेवायला आणि ताटावर बसू द्यायचं आणि काय वाटणार आहे? मी विनंती केली होती प्रशासनाला आणि सरकारला की बाबा मुंबईत नाही येत तर नका येऊ देऊ ना. 21 तारखेला दीपक बोराडे आल्यानं आरक्षण मिळणार नाहीये मला माहितीये. 21 तारखेला आल्यानं प्रश्न सुटणार हे मला माहित नाही, सुटणार नाहीये. मुद्दा हा आहे की धनगरांची काही इज्जत आहे की नाही, धनगरांची काही किंमत आहे की नाही. सुसंवाद करा ना सरकारच्या. संवाद केला साहेब मी, सोबत केला. 2 तास महाराष्ट्राच्या संभाजीनगरच्या आयजींसोबत बसलो, एसपींसोबत बसलो. म्हणलं तुम्ही मुंबईत नका जाऊ देऊ आम्हाला. तुम्ही नाकारली ना परवानगी, मी कोर्टात ऍप्लिकेशन करतो. मला कोर्टाने ज्या दिवशी परवानगी नाकारली त्या दिवशी मी आंदोलन स्थगित करतो, हे मी स्पष्ट सांगितल्यानंतर 17 तारखेला हजारो लोकांना आम्हाला नोटिसा दिल्या, मला अटक केलं. दिवसभर बेकायदेशीर अटक करून मी याचिका टाकणार आहे पोलिसांच्या विरोधात. बेकायदेशीर अटक का म्हणतात?